नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे महाराष्ट्रामध्ये वाहत आहेत। त्या पार्श्वभूमीवरती अनेक पक्षांनी जे आपले उमेदवार जाहीर केले, भाजपनंतर आपल्या 20 उमेदवारांची यादी जाहीर केली। त्यानंतर आता अनेक जे काही माजी खासदार असतील त्यांच्या मुलाखती घेणं चालू आहे। त्याच पार्श्वभूमीवरती छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी असणारे इम्तियाज जलील यांची मुलाखत घेण्यात आली। TV9 मराठीकडनं त्यांची मुलाखत घेण्यात आली। त्यावेळी त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले। त्यासोबत त्यांना जे ते खासदार बनले याबाबत देखील प्रश्न विचारण्यात आला। तर त्यावरती बोलत असताना त्यांनी सांगितलं की मी खासदार झालोय ते वंचित बहुजन आघाडी आणि MIMच्या युतीमुळे, त्यामुळे मी फक्त MIMचाच खासदार नाही तर वंचित बहुजन आघाडीचा देखील खासदार आहे, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी पहिल्यांदाच केलंय। त्यामुळे आता असं बोललं जात आहे की इम्तियाज जलील यांना पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकर यांची गरज आहे की काय, किंवा प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत युती करायची आहे का काय, असं दिसून येत आहे। त्यामुळे सर्वच ठिकाणावरनं जे आहे त्यांच्या या वक्तव्याकडे एक वेगळ्याच नजरेनं पाहिलं जात आहे। अनेक जणांकडनं जे आहे वंचित बहुजन आघाडी आणि त्याचसोबत जे आहे MIM यांनी एकत्र यावं असं बोललं देखील जाते। तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा। आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा। आजच्यासाठी एवढंच, धन्यवाद मित्रांनो।